काय करू त्या संप्या आपला मालकाटे की यायचा धंदा आहे पेरली तो म्हणे मी व्यापारी बनतोय भाव उतारे टाकले ह्या हायचे काय करू आज तुमचा संघात येतो तू तर पण एरियात आहे गंप्या तो संप्या मेला पण इथली दारू ढोसलतो आणि तो हायत घेईन तर पैसे देईन की नाही आपले काही खाई जाईन म्हणतं ते टेन्शन पडी आला आता काय करू मी इथली उबगली आहे ना कोणाला सांगवा व्यथा ह्या जीवाच्या पुरा 50 एकर वावर होतं माझ्या सासऱ्यानं घेल तिच्या ह्या वाखरानं इकी टाकलं 4-5 एकर निवडा ना हायत बसले बिनलाजा आणि काही लाज आहे तुम्हाला बरं झालं मी त्या वकिलाकडे गेली 50 एकरातलं तुम्ही ना 4 एकर इकी टाकलं ते 46 एकर मी ना माझ्या नावावर आणि ते पोरं बाप्यानं पिंट्याच्या नावावर केलाय ते टिकलाय आणि तो बाखर संप्या कुठे चेटलाय काय माहित त्या संप्यापायी इथली उबगली की बस मी तो व्यापारी बनला आणि आपलं पुरं नुकसान करी ठेवला पहिलेच तर आहेतले भावने आता करवा काय जीवानं मया तुला कोण चांगलं भांडपणा करायचं काबरं त्याच्यावर भरोसा ठेवला तू ना मा सांगाती बसला म्हणून काय आलं तर तुले लाजने वाटली मी घरात राहो रांधे हो पंधो स्वयंपाक करत वा तूच तर मारे तेले माझं घेऊन ये आणि तो काय म्हणे बिनलाजा भाभी पेरान तुम्ही आहेत भाभी पेरान तुम्ही आहेत आणि तू न तो पण हेरात डुबून राहत मस्त बिनलाजा आणि अरे मला माहित आहे तो कितला भामटे तो मग पॅक बी चोरी पे गुच्चा आता मला नाही माहित ना असं तू तर बोंबलला बी नाही अगोदर तुला वाटलं आता कशी हायत चांगली झाली तर आपल्याला मी पैसे ढोसल्याला भेटतील म्हणून बिनलाजा आणि तुम्ही येण्याचा केले हे गंप्या निवडता आहेत की नुसत्या चबऱ्याच मारत राहता चबर करायची सवय पडली तुम्हाला तुला कोणा सांगलं रिकामे काम करायचं कशाला कोणावर भरोसा कर आता ती भांडेपणा करायची सवय आहे मी न भांडापणा केला पण तू या पायीच केला मी न गंप्या आणि त्या संप्यानं कोणा मुकडदम ठेवला काय माहित तो मुकडदम कोण आहे रे मुकडदम ये रे का नाना तू बी येडा झाला त्याच्या नांदी लागून तो संप्या आमच्या ह्या ह्याचे पैसे देत नाही त्याच्या पायी आमू इथले उबगलो आमू ना आहेत पेरली दरवर्षी किया पेरत आमू तो बिनलाजा ह्या गंप्याच्या नांदी लागला पण हिरेच्या आणि म्हणे आहेत पेरा बाबे आहेत पेरली ना ह्या इथला उबगालाय तू बी बाप्पा तू हे बी पैसे देणार नाही भाऊ काय करतो बहीण आता पैसे मजूर हे चालू मी घरून देणे पडताय पैसे भैया तुले दिलेच नाही त्यानं पैसे दिलेच नाही बरे पैसे अरे तू बी नाना बंद करून टाक सोडून टाक दुसरीकडे दुसरा व्यापारी थांबल पाहना पडेल आता व्यापारी चालला पैसे दुसरा व्यापारी थांबल तो बाय बाप्पा दुसरा व्यापारी आम्ही बी उबगलो आता देऊन तर टाकलाय माल काय करशील भाऊ काय बसल्या बिनलाजा आणि त्या संप्याला फोन लावा हा माल इथला पडलाय हे आभाय आलाय वरून आभऱ्यातून पाणी गयाला गेला ते आहे जिंका कोणी काही लाज वाटते तुमच्या जीवाला लावा त्याला फोन थांबदारा काय करतोय गंप्या लाव फोन त्याला पुरी उबगून गेली मी आडी हॅलो पुढे रे संप्या येतं जरा लवकर आधी तू आहेत जो लय खतरनाक मॅटर झालाय ना मोठा पुष्पीला भडकली ये तू हा ये भाऊ आला 5 मिनिटात काय कटकटा तुमच्या दोघी नवरा बायकोची मी पुरा उबगलाय मी काय म्हणते गाडीचा आवाज येतोय कसा आला वाटते तो संप्या काय तर बरं मारतो नको आणतेले हा मारणार कशी नाही मी पैसे हा माल काय आपला फुकाचा आहे का तुला काय पनेऱ्याला देऊन देईन तो 90 ला 60 रुपये तू बिनलाजा आणि 90 मारशील होशील गुच्छा जाय बोलते फक्त मारतो नको त्याने मी पाहते ना ये रे बाबा माल एका संप्या खरा तू न ती बाई हा माल पेरला म्हणून इथला हायत पेरली तू काय म्हणे भाभी पेरा ना हायत पेरा ना भाभी हायत पेरा ना तुम्ही मी पैसे देईन तुम्हाला सगळं करीन मी तुम्हाला आणि तू त्या गंप्याच्या नांदी लागला पनीरेच्या त्याला 90 चे 60 रुपये देऊन देतो तू ना हा माल पडू दिलाय तुला लाज वाटली पाहिजे वा त्या याला तुम्ही हा लाईन पकडला गेले या तुम्ही या बाखराला का हा जोडता तुमच्या मजुरीचे पैसे दिले नाही ना ये वा त्या पाय हा तुमची बी मजुरीचे पैसे देत नाही घ्या मग एकाच्या लेका दहाच्या एका ती मारणाऱ्या का त्या बापच्या झोका त्या बापाचा मला मागव ना दिवाळीचा म्हणजे फटाका फोडला लाज वाटू दे तुला बिनलाजा आमचे पैसे खाई गेला तू माल लेकाच्या लेका लाज वाटू तुला इकी टाकली का तुला मग लेकाच्या लेका अडी भेटला बरं नको भेटलो ते नाही पैसे नको द्यायचं जाय बरी नशीन कुठे भरशीन त्या म्हातारीची मजुरी भरशीन तू कुठे बैल बसून ना तरी फेडी जाशील माय उचला जाय मी चालली ते म्हातारी मुड्डी भरशीन तू बिनलाजा मा लेकाच्या लेका टिकने बोलतीन भाभी तू त्या गंपा होणं 5000 घ्यायला ते दे पहिले आठ रुपये तू तुला पैसे गेला काय जेव्हा 5000 रुपये
5,000 रुपये घेऊन तू आज तू दिला मी आठवणचे घेऊन मग तू नाही याच्या दोनशे दिले का माझं मग दोस्त हे घे रे मा लेखाच्या लेखा तू इथला भारी म्हणतो ना हे घेते 5,000 रे आणि जा अडून आता येतो नको आमच्या आहेत नको घेतो आम्ही दुसरा व्यापारी थांबली घेऊ तर 90चे 1,000 रुपये बी गेलाय ना 90चे पैसे तुझ्या दोस्त गंपे आहे ना तो जाण ना तू जाण माझं येतो बी नको आता आलाय तर डबल आता आधी भेटला तू आम्हाला त्या बुद्धीचे बी पैसे तू खाई गेलाय असा भरशील ना तू काय होशील कुत्रा होशील ना तरीच भरशील तू होय काय अडून चला नको संप्या पुन्हा आठवणचे पैसे परत घेतले तरी कुठं आहे हे मी ना आजच्या वर्षी 90 बेल ती जो आपला व्यवहार कॅन्सल झालाय ते पैसे 1,000 रुपये मागू नको मला नाही तर मी लय मारीन तुले बोलले तर गंपा तुला 90चे पैसे संध्याकाळी तू अड्ड्यावर भेटशील काल भेटशील तू काल 35 होय अजून हा तुम्ही तिकडे शिलगा दोघीचे दोघे काय एकमेकाची सोय पहा का मळ बाबा या तुमचं तिकडे आणि आता आधी भेटलाय आम्ही व्यापाऱ्याला दुसरा व्यापारी जमू तर रावेरचा व्यापारी आहे नाही तर कलीम शेटले देऊ चिनालवाल्याले पण तू भेटजो गिटजो नको संप्याना आता डबल हायच्या धंद्यात उतरतो नको कारण पाय आमुन बाग लावला तर डिबी तूच तरफडला माल काट्याले हायत पेरली आडीबी तूच तरफडलाय की हा पाय पुरी इथली उबगली मी मला असं वाटतं यानं 4 एकर इकली की मा सासऱ्यानं घेईल 50 एकर म्हणली असं वाटतं पुरं वावर इकी टाकवा तू या पाय अशी परेशान झाली मी जा होय एवढं फुकट हल्लं का बे त्या पैसे परत दिले म्हणून त्याला जाऊ दे काय पैसे दिले तर त्याच्या पायी उबगली ना मी हा माल कोण घे तुला काय